सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाडगावून आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो. आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितले आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून मांद्यापर्यंत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आला आहे आनंदाची वार्ता. या आनंदाच्या वार्तेनुसार आता कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या विचारायला लागलाय की असं काय घडले कर्नाटकमध्ये की ज्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे कांद्याचा भाव. कर्नाटकमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये का, कधी व कशा पद्धतीने वाढणार आहे कांद्याचा दर. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व 100 प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. ज्यांना ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रतिकूळ आपल्या मिळत राहतो या ठिकाणी सतत. सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता कर्नाटकमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव. पण कर्नाटकमध्ये असं काय घडले की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड वाढणारे कांद्याचा भाव. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. बघा मित्रांनो, कर्नाटकचा आणि कांद्याच्या बाजारभावाचा आपापसात काय रिलेशन आहे प्रथम समजून घेऊया. देशात जेवढं कांद्याचं उत्पादन होतं त्याच्यापैकी 9 ते 10% कांदा उत्पादन हे एकट्या कर्नाटकमध्ये होतं. तसं बघायला गेलं तर हे उत्पादन खूप जास्त नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कर्नाटक कांद्याच्या दरावरती एवढा प्रभाव कशामुळे टाकू शकतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, कर्नाटकचं कांदा उत्पादन यासाठी महत्त्वाचं आहे की कर्नाटकमध्ये घेतल्या जाणाऱ्या कांदा उत्पादनापैकी एक मोठा भाग अर्ली खरीप कांदा लागवडीसाठी फार महत्त्वाचा आहे. आता जो अर्ली खरीप कांदा लागवडीचा मुद्दा आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, हा जो कांदा आहे तो 15 जुलैनंतर मार्केटमध्ये येत असतो. यंदा अल्निनोमुळे झाले काय की पाऊस काळ कमी कोसळला, त्याच्यामुळं आपल्याला अर्ली खरीप कांदा लागवड कर्नाटकमध्ये भयंकर प्रमाणात घटताना दिसली. याच्यामुळं काय आहे की आता जो 15 जुलैनंतर कर्नाटकचा कांदा हा बाजारात येत असतो तो यंदाच्या वर्षी कमी येणार आहे, उशिराने येणार आहे आणि फार लवकर संपणार. मग जो कर्नाटकचा कांदा 15 जुलैनंतर मार्केटमध्ये आल्यावर कांद्याचा बाजारभाव हा नियंत्रणात येत असतो, तर तोच कर्नाटकचा कांदा यावर्षी तुलनेनं फार कमी, फार उशिरा आणि फार लवकर अशा 3 स्टेजमध्ये या ठिकाणी आटोपणार आहे. म्हणजे कसं आहे की उत्पादन फार कमी, त्याची आवक उशिरानं होणार आणि ती आवक लवकर संपणार. तर याच्यामुळं काय झाले की कर्नाटकचा कांदा कमी येणार आहे म्हणून व्यापाऱ्यांनी काय केले की जो कांद्याचा दर आहे थोडासा वाढवलाय. कारण त्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये व्यापारी आता खूप जास्त खरेदी 15 जुलैपर्यंत करणार आहेत. याचा अर्थ असा नाही की त्याच्यानंतर कांदा खरेदी सुरू राहणार नाही, पण 15 जुलैपर्यंत जेवढा होईल तेवढा कांदा हा या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, कर्नाटकचा कांदा 15 जुलैनंतर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आला नाही तर याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कांद्याच्या दरावरती होणार आणि याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा जो पुरवठा आहे याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्डतोड तेजी प्रदान करणार. याच्यामुळे जो कांद्याचा भाव हा सध्या कुठंतरी 2022 पर्यंत दिसतोय तो 15 जुलैनंतर आपल्याला 2500 ते 3000 पर्यंत दिसेल आणि कर्नाटकमुळे जर 15 ऑगस्ट नंतर देशात कांद्याचा भाव हा 5000ला ओलांडताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत. राहिला प्रश्न विक्रीचा, तर तुम्हाला एक ठिकाणी समर्पक सल्ला मी देऊ इच्छितो की घाई गडबड अजिबात करू नका. विक्रीसाठी तुम्ही काय करा, या ठिकाणी एक नियोजन करा आणि नियोजनानुसार
15 जुलैनंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक तेजीत कांदा थोडा विक्री करा आणि जास्तीत जास्त कांदा बाजाराच्या भावासाठी रोखून धरा, ज्यामुळे तुम्हाला होईल खूप खूप फायदा. भविष्यात देशात कांद्याचा बाजारभाव कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्या मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप आभार व्यक्त.